नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज नवीन अशा एक साड्या घेऊन आलेली आहे. त्या साड्या म्हणजे त्याचं फॅब्रिक वगैरे सर्व एकदम डिफरंट असं घेऊन आली आहे. डेली रुटीन सारखं किंवा ज्या डेली यूज करायसारख्या नाही आहेत, एकदम मस्त अशा साड्या घेऊन आलेली आहे. त्या म्हणजे ऑर्गेन्झा फॅब्रिकमधल्या सर्व साड्या घेऊन आलेली आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या नवीन अशा ब्लॉगला. वेगवेगळ्या साड्या घेऊन वेगवेगळ्या साड्यांचं मटेरियल असतं, तसंच ह्याही साड्यांचं मटेरियल हे ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये आहे. त्यामध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटी मधल्या मी घेऊन आलेली आहे. तर सुरुवात करूया आपल्या नवीन अशा व्लॉगला. त्यातलीच आपण पहिली साडी बघणार आहोत. ती साडी म्हणजे एकदम ती साडी म्हणजे ही अशी साडी आहे. त्याच्यावरती मस्त असं शाईन आहे. या साडीवरती तुम्ही बघू शकता, यात शाईन खूप छान असं आहे. त्याच्यावरती फ्लावर दिलेले आहेत आणि हे जी बॉर्डर आहे ती पूर्ण बॉर्डर आहे. ही जी बारीक दिसते ना, थ्रेडवर्कचं वर्क आहे याच्यावरती, फुल्ली आहे. याची हाईट जी आहे ती व्यवस्थित अशी आहे. याचा बघू शकता, म्हणजे 5.5 किंवा 5.6च्या ज्या काही लेडीज असतील त्यांच्या हाईटला ही व्यवस्थित साडी अशी होऊन जाते. आणि त्याचं फॅब्रिक जे आहे ते बघू शकता, किती शाईन आहे फॅब्रिकला. खूप मस्त असं आहे. विअर केल्यावरती अजून खूप सुंदर असं दिसते. साईडला ट्रायऑन देणार आहे. त्या ट्रायऑनमध्ये तुम्ही नक्की बघा की साडीचं फॅब्रिक किंवा क्वालिटी जशी आहे तशीच मी सांगितलेली आहे. आणि तुम्हाला विअर केलेली आहे, जे म्हणतात विअरिंग करून ट्रायऑनमध्ये दाखवलेलं आहे, ती साड्यासुद्धा खूप सुंदर अशा साड्या आहेत. आणि त्याचं फॅब्रिक जे आहे ते या साडीचं फॅब्रिक जे आहे ते एकदम ऑर्गेन्झा आहे. आणि जे कडक ऑर्गेन्झा असतो ना त्या टाईपमध्ये आहे या साडीचं. आणि याच्यावरती जे हे दिलेलं आहे फॅब्रिकवरती ना प्लेन असं नाही आहे, त्याच्यावरती प्रिंट तर आहेच ही सर्व. आणि हा थ्रेड वर्क आहे. खूप सुंदर अशी साडी विअर केल्यावरती दिसते आणि खूपच छान. फक्त फॅब्रिक थोडंसं हार्ड आहे, तरी सुद्धा विअरिंग व्यवस्थित केल्यावरती साडी खूप सुंदर अशी दिसते. याच्यावरती पिंक शेड किंवा रेड शेडचा ब्लाऊज असेल तर खूपच सुंदर अशी साडी दिसून येते. खूप सुंदर अशी आहे. आणि हे जे मटेरियल दिलेलं आहे ना, हे जे दिलेलं आहे ना थ्रेडवर, हे आपलं पल्लू जो असतो पदर तिथपर्यंत आहे, म्हणजे नेसता पदर जो असतो तिथपर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण प्लेन आहे. आणि परत तसंच सेम ॲज खाली दिलेला आहे त्यांनी थ्रेडवर्क. परत हे बघू शकता, खूप मस्त असं थ्रेडवर्क दिलेलं आहे. साडी खूपच सुंदर आहे आणि याची शाईन खूप छान आहे, त्यामुळे अजून साडी उठावदार दिसते. म्हणून खूप सुंदर अशी साडी आहे. आणि याचा ब्लाऊजचं जे आहे फॅब्रिक खूप छान आहे त्याचं. फक्त थोडंसं ऑर्गेन्झामध्ये सुद्धा थोडंसं हार्डमध्ये आहे. ऑर्गेन्झा वेगवेगळ्या टाईप्समध्ये आहेत. मी आणलेल्या आहेत साड्या, त्यातून पण ज्या मी मिशोवरून बाय केलेल्या आहेत त्या साड्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटीच्या मी घेऊन आलेली आहे. आणि त्याच साडीचा जे ब्लाऊज आहे त्या साडीचा, तो असा रेड कलरमध्ये दिलेला आहे. ब्लाऊजचं फॅब्रिक क्वालिटी एवढी चांगली नाही आहे, मीडियम आहे क्वालिटी. आता आपण नेक्स्ट साडी बघणार आहोत. नेक्स्ट साडी बघायची आहे, ती आहे येलो कलरमध्ये. बघू शकता, ती आहे प्लेनच आहे. ती आहे येलो कलरमध्ये. शाईन बघू शकता याची, खूप सुंदर अशी शाईन आहे. आणि याची हाईट जी आहे ती सेम 5.5 5.6च्या रेंजच्या साड्या जे हाईटला आहेत त्यांना परफेक्टली व्यवस्थित येते. आपण त्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत ना, त्या 3 का काहीतरी निऱ्या पडतात हे करून, जास्त निऱ्या नाही पडत. आणि ह्या साडीच्या पण निऱ्या ज्या आहेत, कारण जे फॅब्रिक आपण राऊंड करून आलेलं असतं त्याच्यानंतर जे आहेत इथे निऱ्या ज्या पडतात त्या थोड्याशा कमी पडतात. याच्या पण 3-4च पडतात याच्या पण. आणि ह्याची पण फॅब्रिक सेम आहे. फ्लावरचं अशी प्रिंट दिलेली आहे, सुंदर अशी आहे. आणि याला लेस वगैरे नाही आहे, फुल्ली प्लेन आहे साडी. खूप सुंदर साडी दिसते. मटेरियल पण ऑर्गेन्झा आहे, कडकच आहे, सॉफ्ट नाही आहे. बघू शकता, फुल्ली प्लेन. आणि त्याच्यावरती सेम प्रिंट अशी सेकंड आहे. आणि याचा ब्लाऊज जो आहे तो आहे व्हाईट कलरचा. सेम व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे असा. त्याच्यावरती व्हाईट कॉन्ट्रास्ट चालून जातोय.
मस्त असं दिसतोय। आता 2 साड्या मी दाखवल्या तुम्हाला, थोड्याशा फास्टली दाखवते। काय होतं की व्लॉग खूप मोठा होतो, यातून ट्राय ऑन पण व्यवस्थित तुम्हाला दाखवणार आहे। ट्राय ऑन मध्ये असं नाही किंवा हे करणार आहे। व्लॉग हा कसा की ह्या ऑर्गेन्झा साड्या आहेत, तर ऑर्गेन्झा साड्याचा फॅब्रिक आहे सेम मीडियम रेंजमध्ये असतं। कधी ज्या एकदम हाय लेवलचे असतात त्याचे हे खूप सॉफ्टली असतं। आणि स्क्रीनशॉट पण देणार आहे बाजूला, तो पण व्यवस्थित बघू शकता की मीशोवरून मी मागवलेले आहेत, तर कितपत कशा भेटलेल्या आहेत, प्राइस वगैरे सर्व। आता आपण थर्ड साडी बघणार आहोत। थर्ड साडी आहे, थर्ड साडी मला खूप आवडलेली आहे। त्या दोन्ही साड्यांपैकी हे साडी खूप आवडलेली आहे। याचं फॅब्रिक जे आहे ते सॉफ्ट आहे, हे बघू शकता, खूप सॉफ्ट आहे फॅब्रिक। याचं ऑर्गेन्झाच आहे बट सॉफ्ट आहे। आणि याच्यावरती जे आहेत ना अशा फ्लॉवर दिलेले आहेत, खूप सुंदर असं हे वर्क आहे, थ्रेड वर्क दिलेलं आहे। आणि खाली जे आहे अशी व्यवस्थित अशी लेस दिलेली आहे, कटआउट असतात ना, कट हे केलेले शेपमध्ये कट्स आहेत। हे पूर्ण साडी सेम। आणि याच्या पदराला जे हे आहेत ना ते तर खूपच सुंदर दिलेले आहेत। पदराला सेम असं हे दिलेलं आहे, खूप सुंदर आहे। आणि जे या साडीमध्ये आहे ना, जी आतमध्ये पण अशा लाइनिंग मध्ये हे दिलेले आहे, शायनिंग येते बघा, ती जरी असल्यासारखं व्हाईट 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 येते, बघू शकता तुम्ही व्यवस्थित। आणि ऑलरेडी ही ऑर्गेन्झाच फॅब्रिक आहे, पण तरी सुद्धा याच्यामध्ये डिफरंट आहे आणि खूप सुंदर आहे साडी। आणि मला स्पेशली ही साडी खूप आवडलेली आहे, म्हणजे सॉफ्ट मटेरियल आहे ना, त्यामुळे खूप छान वाटतं। हे पदरापर्यंत एवढी लेस आहे, त्याच्यानंतर वरती नेसत्या पदराला टकिंगच्या भागामध्ये नाहीये। आणि फ्लावर आहेत ना ते पूर्ण दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला लेस कंप्लीट आहे, पूर्ण आहे। आणि टकिंगचा भाग जो आहे म्हणजे पूर्ण राउंड जो आपण टकिंग करतो तो इथे प्लेन दिलेला आहे, एवढा भाग प्लेन दिलेला आहे। आणि साडीचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे, खूप छान फॅब्रिक आहे। आणि याच्यावरची जे फ्लावरचं जे वर्क केलेलं आहे ते पण खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान असं फॅब्रिक आहे। खूप छान साडी आहे, मला स्पेशली खूप आवडली। हाईटला पण परफेक्ट आहे। आणि याच्या निऱ्या ज्या आहेत ना खूप अशा म्हणजे 5-6 होतात निऱ्या, या साडीच्या निऱ्या 5-6 होतात। आणि खूप सुंदर अशी साडी दिसते विअरिंग केल्यानंतर, तुम्हाला ट्राय ऑन बाजूला दिसेलच। आणि त्याचा ब्लाऊज आहे तो हा आहे सेम, दोन्ही साड्यांना सेम येलो आणि या पिंकला सेम ब्लाऊज आलेले आहे, हे बघू शकता। आणि आता 4th नंबर किंवा 4 नंबरची साडी म्हणजे ही आहे, जे मी विअर केलेली आहे। त्याच्यावरती तुम्हाला कळतच आहे की वर्क किती सुंदर केलेलं आहे। हे बघा, तुम्हाला असं दिसत नाही तर असं दाखवते, हे बघू शकता, खूप सुंदर वर्क केलेली। ही पण साडी खूप छान आहे, कलर शेड पण खूप सुंदर आहे। ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे, शाईन मारते, पूर्ण साडी शाईन आहे, साडीला पूर्ण शाईन आहे। आणि हे पण पूर्ण पदरपर्यंत असं फुल्ली वर्क आहे। आणि खाली पण पूर्ण वर्क दिलेला आहे। टकिंगचा जो भाग असतो टकिंगचा आपला तोच तेवढा सोडला तर पूर्ण साडी पूर्ण अशी वर्क दिलेली आहे। खाली बॉर्डर म्हणजे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला अशी दिलेली आहे बॉर्डर। आणि खूप सुंदर अशी साडी दिसते, व्हाईट कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही विअर करू शकता। पण याला जे ब्लाऊज दिलेला आहे ते सेम ॲज हा जो कपडा आहे त्याच कपड्यामध्ये म्हणजे सेम म्हणजे कलर शेडमध्ये कलर सेम दिलेला आहे। पण फॅब्रिक जे आहे चारही साड्यांचं फॅब्रिक, साडीच्या ब्लाऊजचं फॅब्रिक जे आहे ते सेम आहे, एकदम थोडंसं लो लेवलमध्ये की आपण शिवू शकतो, पण हाफ तुम्ही शिवला तर खूप छान सुंदर दिसेल। आणि खूप छान आहे हे पण। आणि ही साडी स्पेशली खूप छान आहे, दोन्ही साड्या खूप छान आहेत। सर्व साड्या ज्या मी मागवल्या होत्या त्या रेंज वाईज एक कमी जास्त होत्या, पण खूप सुंदर अशा साड्या होत्या। आणि साडीचं फॅब्रिक हे ऑलरेडी ऑर्गेन्झा आहे। आणि ब्लाऊज पीस जे आहेत ते एकसारखेच आहेत, फक्त कलर शेड वेगवेगळे आहेत बस। पण साड्या सर्व छान एकदम मस्त आहेत, रेंज वाईज पण खूप छान आहेत। तर चला मग हा व्लॉग असाच लास्टपर्यंत हा व्लॉग लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल। थँक्यू।